आता बघूयात स्थानिक निवडणुका आणि स्थानिक समीकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची माहिती। अक्कलकोटमधील 3 नगर परिषदा सुद्धा भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं केलं स्पष्ट। पिंपरी चिंचवड मनपावरून सत्ताधारी आणि 2 पक्षांमध्ये दावे प्रतिदावे, तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आत्मपरीक्षण करावं। आमदार उमा खापरेंचा टोला, पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल या बनसोडेंच्या वक्तव्यावर त्यांची टीका। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं। अण्णा बनसोडेंच्या वक्तव्यानंतर आमदार उमा खापरेंचा टोला, पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल असाही विश्वास व्यक्त। भंडारा गोंदियामध्ये कोणतीही युती होणार नाही, भाजप स्वबळावर लढणार। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार परिणय फुकेंकडून स्वबळाचा नारा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का, तर ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। भाजप नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। वेंगुर्ला तालुक्यातल्या आडेली या जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। दाभोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश संपन्न। कराडच्या घोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर खासदार नितीन पाटील आणि उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का। माजी तालुका प्रमुख आबा आडिवेकर यांचा भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिंदेंच्या सेनेत प्रवेश। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराड चर्चा। दंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा। पुण्याच्या बाणेर या ठिकाणी बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार। दुपारी 12 वाजता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। 21 ऑक्टोबरला पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली। महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचे उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते 12 वाजता भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। चर्चगेट परिसरामध्ये बांधलं जाणार भाजपचं नवं प्रदेश मुख्यालय। शिक्षक पदभरतीसाठी आता शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करता येणार। शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासणी करून घेणं बंधनकारक। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस विद्यापीठांवर आता यूजीसीकडून कारवाईचा बडगा, तर मान्यता नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर। देशभरातील बोगस 22 विद्यापीठांमध्ये दिल्लीतील 10 तर महाराष्ट्रातील 1 विद्यापीठाचा समावेश। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या 3ऱ्या टप्प्याला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार। शैक्षणिक गुणवत्तेसोबतच पर्यावरण जनजागृती आणि उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचा हा निर्णय। कार्तिकी वारीनिमित्त आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं राहणार, तर सर्व भाविकांना दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद। 2 नोव्हेंबरला कार्तिक यात्रेचा मुख्य सोहळा। एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 8300 नव्या गाड्यांची भर पडणार। स्मार्ट वोल्वो, मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश। डिसेंबर 2026 अखेर या गाड्या सेवेत आणण्याचं महामंडळाचं नियोजन।